नमस्कार मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षाकरता अर्थसंकल्प सादर केला। हा अर्थसंकल्प सन 2025-26 सालाकरता असल्याने 1 एप्रिल 2025 पासून देशभरामध्ये लागू होईल। या अर्थसंकल्पात देशातील युवा, गरीब, महिला, कृषी क्षेत्र म्हणजे शेतकरी यांना नजरेसमोर ठेवून खूप मोठ्या घोषणा करण्यात आल्या। त्याचबरोबर इतर क्षेत्राकरताही भरघोस अशी तरतूद करण्यात आली। परंतु प्रत्येक वर्षी जेव्हा अर्थसंकल्प सादर होणार असतो, या अर्थसंकल्पाच्या अगोदर याकडे सर्वसामान्य मिडल क्लास पगारदार लोक जे आहे यांच्या नजरा लागून राहतात। कारण मिडल क्लास लोकांनी आपण कमावत असलेल्या पैशामधून आपल्याला सरकारला किती टॅक्स भरावा लागेल याची भीती असते। त्यामुळे सर्वात जास्त अपेक्षा या पगारदार मिडल क्लास लोकांची या अर्थसंकल्पामधून असते। आजच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना या अर्थसंकल्पाच्या अगदी शेवटी या मिडल क्लास पगारदार नागरिकांना सर्वात मोठा दिलासा दिलेला पाहायला मिळाला। यामध्ये आता आपण आपलं 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न जे असणार आहे हे पूर्णपणे टॅक्स मुक्त असणार आहे। ते कसं हे समजून घेण्याकरता आपल्याला अगोदर या अर्थसंकल्पातील जे टॅक्स स्लॅब केलेले आहेत ते समजून घ्यावे लागतील। तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर पाहताय त्याप्रमाणे नवीन टॅक्स स्लॅब असणार आहे। त्यानुसार 0 ते 4 लाखापर्यंत उत्पन्नावर आपल्याला 0% टॅक्स लागणार आहे। पुढे 4 लाख ते 8 लाख उत्पन्नावरती 5% टॅक्स लागणार आहे। 8 लाख ते 12 लाख रुपयाच्या उत्पन्नावरती 10% टॅक्स लागणार आहे। 12 लाख ते 16 लाख रुपयाच्या उत्पन्नावरती आपल्याला 15% टॅक्स लागणार आहे। 16 लाख ते 20 लाखच्या उत्पन्नावर आपल्याला 20% टॅक्स लागणार आहे। 20 लाख ते 24 लाखाच्या उत्पन्नावर आपल्याला 25% टॅक्स भरावा लागणार आहे व 24 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर आपल्याला 30% टॅक्स भरावा लागणार आहे। मित्रांनो, आता आपण नवीन टॅक्स स्लॅब पाहिला, परंतु या अगोदर आपण म्हटलं की मिडल क्लास पगारदार लोक जे आहेत त्यांना 12 लाख रुपयाच्या उत्पन्नापर्यंत टॅक्स भरावा लागणार नाही, यांचं उत्पन्न टॅक्स मुक्त असणार आहे। ते कसं हे समजून घेण्याकरता आपल्याला हे टॅक्सचं गणित जे आहे ते सविस्तर समजून घ्यावं लागेल। तर मित्रांनो, आपलं उत्पन्न जर 12 लाख रुपयापर्यंत असेल, 12 लाख रुपयापर्यंत, तर आपण IT रिटर्न फाईल करताना आपण 18(7)A च्या अंडरमध्ये टॅक्स रिबेट मिळवू शकता। 12 लाख रुपयाच्या उत्पन्नापर्यंत आपल्याला टॅक्स रिबेट अवेलेबल आहे। यामध्ये आपण टॅक्स रिबेट घेऊ शकता। या टॅक्स रिबेटने आपलं जो टॅक्स आहे तो आपल्याला 0 होणार आहे। याचबरोबर आपण जर सॅलरीड एम्प्लॉई असाल, पगारदार असाल, तर आपल्याला अधिकचं 75 रुपयाचं कन्सेशन यामध्ये मिळणार आहे। म्हणजे आपलं 12,75,000 रुपयाचं उत्पन्न हे टॅक्स फ्री होणार आहे। आता आपण म्हटलं की 12 लाख रुपयाचं उत्पन्न टॅक्स फ्री होणार आहे, मग आपण IT रिटर्नची फाईल करायची नाही का? तर असं नाही आहे मित्रांनो, आपल्याला IT रिटर्न फाईल करावाच लागेल। जर आपलं उत्पन्न 4 लाखाच्या आतमध्ये असेल तर आपल्याला IT रिटर्न फाईल करण्याची गरज नाही। परंतु आपलं उत्पन्न 4 लाख ते 12 लाख रुपयापर्यंत असेल तर आपल्याला IT रिटर्न फाईल करून त्यामधून आपल्याला हे 18(7)A अंडर जे एक्झम्पशन मिळणार आहे ते आपल्याला मिळवावं लागेल। या पुढे जाऊन जर आपलं उत्पन्न 12 लाख रुपयांच्या पुढे जात असेल तर आपल्याला या टॅक्स स्लॅबनुसार संपूर्ण टॅक्स आपल्याला पे करावा लागेल। समजा आपलं उत्पन्न जर 30 लाख रुपये असेल तर आपल्याला संपूर्ण उत्पन्नावरती या 30 लाख रुपयावरती 30% टॅक्स भरावा लागेल का? तर असं होत नाही। आपल्याला 30 लाखापैकी पहिले 0 ते 4 लाख रुपये जे आहे हे टॅक्स फ्रीज राहणार आहे। यानंतर आपल्या टॅक्स स्लॅबनुसार 4 ते 8 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावरती आपल्याला 5% टॅक्स भरावा लागेल। 8 ते 12 लाख रुपयाच्या उत्पन्नावरती 10% टॅक्स, 12 ते 16 लाखाच्या उत्पन्नावरती 15% टॅक्स, 16 ते 20 लाख रुपयाच्या उत्पन्नावरती 20% टॅक्स आणि 20 ते 24 लाख रुपयाच्यावरती 25% टॅक्स आणि 24 ते 30 लाख रुपयाच्या उत्पन्नावरती 30% टॅक्स आणि यामध्ये सेस ॲड करून जो टॅक्सची रक्कम निघते एवढा टॅक्स आपल्याला भरावा लागेल। मित्रांनो, या व्हिडिओमधून आपल्याला
सहज साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतरही आपले जर टॅक्स स्लॅबविषयी काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे। या ठिकाणी आपण आमच्याशी व्हॉट्सअप चॅटमधून अधिकची माहिती मिळवू शकता। आपल्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करू। तसेच हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।